ज्या मातेने या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र घडवला त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ ज्या पुत्रानं आपल्या मायेच्या शिकवणीची शिदोरी आणि या मातीच्या उपकाराची उदारी करण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते छत्रपती शिवाजी महाराज ज्या छाव्याने ते स्वराज्य स्वतःच्या खाण्यावरती झेललं पेरलं आणि वाढवलं आणि वेळ प्रसंगी प्राण गमावला पण स्वाभिमान मात्र गमवून दिला नाही ते शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज प्रथमतः त्या तीनही महापुरुषांना मानाचा मुद्रा करतो मानाचा मुद्रा करतो करताना 350 वर्ष झाली तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आमचं रक्त सरतळतं सरतळल्याने रक्त उसळतं उसळल्याने रक्त उकळतं आणि उकळल्याने रक्त आमच्या नसानसातून आमच्या थांबण्यात वाऱ्याच्या वेगाने वाहू लागतं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे विचार करा 350 वर्षानंतर आपली ही अवस्था होत आहे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज साक्षात जिवंत असतील त्यावेळी त्या मावळ्यांची परिस्थिती काय होत असेल ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे करता उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी आपण सर्वजण साजरा करणार पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीत आपण काय घ्यायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीतनं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेतले पाहिजे करता छत्रपती शिवाजी महाराज हे डोक्यावर घ्यायचं नाही तर डोक्यात घ्यायचा विषय आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे खरं तर आज आम्ही खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आमच्या डोक्यात घेतो हा प्रश्न आजच्या युवकांसाठी सर्वात महत्त्वाचा ठरतोय अरे माझे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी 16 वर्षाचे होते ना त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या वयाच्या 16 वर्षात त्याचा मागचा उद्देश होता की माझ्या स्वराज्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य व्हावं आज आम्ही काय करतो आज आम्ही भरपूर पक्ष स्थापन करतोय आज आम्ही भरपूर संघटना स्थापन करतोय आज आम्ही भरपूर मित्र मंडळ स्थापन करतोय पण आमचा त्यामागचा उद्देश आहे फक्त माझं स्वतःचं आणि एकट्याचंच राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा तानाजी मालुसरा रात्री 2 वाजता कोंढाणा किल्ला चढला आणि आजची या महाराष्ट्रातील आमचे मावळे रात्री 2 वाजेपर्यंत ट्रॅकवर ट्रॅक चढवतात मग आम्ही खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतो का ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे खरं तर आज आम्ही काय करतो आज आम्ही आमच्या गाड्यांवरती लिहितो राजे पुन्हा जन्माला या पण तीच गाडी ज्यावेळी बिअरवाल्या समोर उभी करतो आणि दारूची क्वार्टर घ्यायला जातो तुमच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज कशाला येणार आज आम्ही काय करतोय आज आम्ही आमच्या गाड्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टिकर चिपकवतो आज आम्ही आमच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचं लॉकेट घालतो पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं लॉकेट तुम्ही तुमच्या गाड्यात घालतात आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टिकर तुम्ही तुमच्या गाड्यांना लावतात ना त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कधी तुम्ही तुमच्या डोक्यात घेत नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही आमची सगळ्यात मोठी अडचण ठरते या युगात खरं तर उद्या शिवजयंती आम्ही काय करतो 1 वर्ष झाली मागच्या शिवजयंतीचं ही शिवजयंती 1 वर्ष झाली या 1 वर्षात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा तो फोटो असतो आमच्या घरात त्या फोटोवरती बसलेली धूळ पुसतो पण ज्यावेळी आम्ही आमच्या विचारांना बसलेली धूळ पुसून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आमच्या डोक्यात घेणार त्यावेळी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा होईल ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही आमची सगळ्यात मोठी अडचण ठरते खरं तर ज्या गाडीवर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो चिपकतो तीच गाडी ज्यावेळी आम्ही रस्त्याने चालवतो त्यावेळी समोर एखादी सुंदर युवती आम्हाला येताना दिसते त्यावेळी आमची नजर रस्त्याच्या समोर असण्याऐवजी त्या युवतीकडे पडते मग आम्ही खरंच छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेतले खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही बेंबीच्या देठापासून म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की जय पण ज्या बेंबीच्या देठापासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो ना त्या बेंबीच्या देठापर्यंत आम्ही दारू बसलेली असते मग आम्ही खरंच छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेतले खरं तर नाचू कीर्तनाच्या रंगीत ज्ञानात दीप लावताची असा म्हणणारा एक ज्ञानोबा आम्हाला कुठं पाहायला मिळत नाही पण आवाज वाढव डीजे तुला ऐकी शपथ आहे अशी म्हणणारी पोरं मात्र आम्हाला गली गली पाहायला मिळते अरे मेरे जस बातों से वाकिफ है मेरे कलम अगर मैं इश्क भी लिखना चाहूं तो इनकलाब लिख देता हूं असा म्हणणारा भगत सिंग आता मला कुठं पाहायला मिळत नाही पण तू मेरी नहीं तो किसी की नहीं हो सकती अशी म्हणणारी पोरं मात्र आम्हाला गली गली पाहायला मिळतात तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असा म्हणणारा एक सुभाष चंद्र बोस आम्हाला कुठं पाहायला मिळत नाही पण तू मुझे तंबाखू दो मैं तुम्हें चुना दूंगा अशी म्हणणारी पोरं मात्र आम्हाला गली गली पाहायला मिळतात मग आम्ही खरंच छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेतले खरं तर आजच्या या नव्या युगात गाड्या भरपूर आल्या कार आली स्कॉर्पिओ आली बोलेरो आली अल्टो आली मारुती आली इंडिका आली इंडिगो आली पण समाज कल्याणासाठी जगभ्रमंती करणारा माझा तुकोबा मात्र आज कुठं दिसत नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे लखोपती करोडपती
खूप झाले पण लोकपती करोडपती खूप झाले पण हातात झाडू आणि एक कुठलं गाडग्या घेऊन गावोगावी स्वच्छतेची श्रीमंती बाळ करणारा माझा गाडगे बाबा मात्र आज कुठल्या गावात दिसत नाही. ही आजची सगळ्यात मोठी अडचण आजच्या या युगात ठरते. अलीकडे पलीकडे राजे खूप झाले पण पैसेच्या डोंगर सुखाचं छत्र ठेवावं म्हणून ज्यांनी आपल्या जीवनाचं रंगण केलं असा एकही राजा छत्रपती आम्हाला कुठं पाहायला मिळत नाही. मग आम्ही खरंच शिवरायांना समजून घेतले. मग आम्ही खरंच शिवरायांना समजून घेतलंय का? अलीकडे पलीकडे देव्या खूप झाल्या पण समाजाला समाजाचं पुण्य बहाल करणारी एकही पुण्यश्लोक अहिल्या देवी आज आम्हाला कुठं पाहायला मिळत नाही. मग आम्ही खरंच शिवरायांना समजून घेतले. खरंतर छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी लहान असतात आणि पडद्याच्या आडून महिलांचं नृत्य पाहत असतात ही बातमी जशी औसाहेबांना कळाली तशा औसाहेब गावात गावात छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेल्या आणि म्हणाले, राजे तुम्हाला बायका नाचवणारा शिवाजी व्हायचा नाही. अहो राजे तुम्हाला बायका नाचवणारा शिवाजी व्हायचा नाही राजे, तर राजे तुम्हाला बायका वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज व्हायचंय. हे काही आपल्या पोराला सांगितलं. खरंतर घराघरामध्ये आया खूप झाल्या पण शिवबा घडवणारी जिजाऊ मात्र आम्हाला कुठल्या घरात दिसत नाही. ही आमची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ही आमची सगळ्यात मोठी अडचण या काळात ठरते. खरंतर ज्यावेळी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची विजय आमच्या डोक्यात घेणार आणि नशा न करता आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करू त्यावेळी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा होईल. आज आम्ही जयंती साजरा करताना डीजेवरती गाणी लावतो शांताबाई. आज आमची पोरं या छत्रपती शिवाजी महाराजांचा खरंच आदर्श घेतात का ही मला आजच्या काळात सगळी मोठी खंत वाटते. खरं तर एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.